नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी सगळ्यांना नाश्ता देत असते. त्याचवेळी अर्णवही तिथं असतो आणि तिथे लावण्य आलेली असते. लावण्याला मात्र खूप राग आलेला असतो. लावण्याला ही गोष्ट पटतच नसते की ही ईश्वरी इथे येऊन राहिलेली आहे आणि ईश्वरी सगळ्यांच्या मनात राज्य करत आहे, ही गोष्ट तिला पटत नसते. तेव्हा अर्णव म्हणतो की इन्शुरन्सचे पेपर आहेत ते घेतो आणि मी येतोय, आपण एकत्र सोबतच ऑफिसला निघूया, असं लावण्याला तो सांगतो. त्याचवेळी लावण्याही ईश्वरीकडे रागाने पाहत असते आणि ईश्वरीलाही भयानक राग आलेला असतो. तीही तेवढ्याच रागाने लावण्याकडे पाहत असते, कारण लावण्यानेच ईश्वरीला रात्री ती नाईट शिफ्ट लावलेली असते. ही गोष्ट ईश्वरीला चांगलीच माहिती असते. त्यानंतर लावण्य इकडे विचार करू लागते. लावण्य म्हणत असते, कसं आहे माहिती का, काही झालं तरी ही मुलगी या घरात येऊन थांबलेली आहे, या घरातल्यांच्या मनावर राज्य करत आहे, हे सगळं चालू आहे. आणि अर्णव तिथून जात असतो. तेव्हा जाताना तो इशूला म्हणतो की तुला ऑफिस नाही आहे का, 11 वाजता पोचायचं आहे, शार्प टाईम आहे माहिती आहे ना, असं म्हणत तो ईश्वरीला सांगू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते हो ओके असं ती म्हणते. आणि त्याचवेळी आता अर्णव तिथून जातो. लावण्य थांबलेली असते वाट बघत. लावण्याच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. त्याचवेळी लावण्य इकडे म्हणत असते की काही झालं तरी ह्या ईश्वरीचा बंदोबस्त केला पाहिजे आणि तोही कायमचा, कारण ही ईश्वरी माझ्या डोक्यात जायला लागलेली आहे. हे सगळं लावण्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अर्णव जाताना ईश्वरीला सांगून गेलेला आहे की शार्प 11 वाजता यायचं आहे, तू जर 11 वाजता ऑफिसला आली नाहीस तर माहिती आहे ना तुला काय होऊ शकतं, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी त्याचबरोबर तिथे आजींना आणि अंजलीला सांगते की हो मी निघते आता, पुन्हा भेटूया आपण. त्याचवेळी जाताना मामांना बाय करते, आजीला बाय करते आणि त्यासोबतच तिने इकडे मामीला म्हणजे वल्लरीला बाय म्हणून सांगत असते. परंतु लावण्य तिथं असते. लावण्याला इशूचं हे जे वागणं आहे, हे जे प्रेमाने बोलणं आहे, ह्या गोष्टीचा मात्र खूपच राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटत नसते आणि त्याचवेळी तिने रागाने लाल झालेली असते. इकडे वल्लरी म्हणत असते, काहीही झालं तरीही मी या मुलीला पुन्हा या घरात पाऊल टाकू देणार नाही, काहीही झालं तरी ही मुलगी पुन्हा या घरात येणार नाही, याची काळजी मात्र मी घेणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी म्हणत असते की काही झालं तरी ही या घरातून गेली पाहिजे आणि त्यासाठी जे काय करता येणार आहे ते सगळं मी करणार आहे, असं वल्लरी म्हणत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं आजी आणि अंजलीचा निरोप घेते आणि मग आता लगेचच इशू जायला निघते. काहीही झालं तरीही इशूला पहिलं घरी जायचं आहे आणि त्यानंतर ऑफिसला जायचं आहे, त्यासाठी बराच वेळ लागत असतो. त्यामुळं तिनं निर्णय घेतलेला असतो की लवकरात लवकर आपण जाण्याचा. जर आपण वेळेवर जाऊ शकलो नाही तर ऑफिसला लेट झालं म्हणून हा जो फडतूचंद आहे तो पुन्हा फाईन लावू शकतो, कामावरून काढू शकतो आणि त्याचे 1.5 लाख फेडणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. हे इशूच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळंच इशूने निर्णय घेतलेला असतो की लवकरात लवकर ऑफिसला जाण्याचा. म्हणून ईश्वरी निरोप घेते आणि जायला निघते. इकडे लावण्य मात्र इशूकडे पाहत असते. इशू या घरात चांगली रुळलेली आहे. त्याचबरोबर आजी आणि अंजली दोघीही म्हणजे अर्णवची बहीण, ह्या दोघीही तिच्याशी खूपच प्रेमाने वागत आहेत. ही गोष्ट मात्र तिला अजिबात पटत नसते. काही झालं तरीही ही जी ईश्वरी आहे ती या घरात रुळता कामा नये असं तिला वाटत असतं. इकडे राकेश मात्र विचार करत बसलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये एकच चक्र सुरू असतं की काल रात्री हिने मला ओळखलं तर नसेल ना, कारण ही जेव्हा शुद्धीवर येत होती तेव्हा तिने माझं नाव घेत होती, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, हे राकेशच्या लक्षात आलेलं असतं आणि राकेश त्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. त्याचबरोबर राकेशचं असं म्हणणं असतं की ही आल्यानंतर बघूया, आता एक काम तर झालेलं आहे, या हत्या ज्या आहेत तिला आता नोकरीला जाऊ देणार नाहीत. तर इकडे ईश्वरी मात्र आता घरी पोहोचलेली असते. तेव्हा दारातच तिथे राकेश असतो आणि ती राकेशला म्हणत असते, राकेशजी मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा राकेश म्हणतो, का, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काल रात्री मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा राकेशजी म्हणतो, अहो तुम्हाला किती शोधायचं, आणि शब्दांचे खेळ त्याचे सुरू होतात. तो म्हणू लागतो की अहो तुम्हाला किती शोधायचं ईश्वरीजी, काल रात्रभर आम्ही वाट बघितलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अहो त्या अंजलीताईंनी फोन केला होता नमुदाईला आणि सांगितलं होतं
की माझ्या बाबतीत काय घडलेलं आहे ते. तेव्हा राकेश म्हणतो तुम्ही त्या परक्या बाईंवर विश्वास ठेवताय आणि कोण ती फुटली आणि आम्ही जे काय सांगतोय आम्ही तुमची काळजी करत बसलोय त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही असं राकेश बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की तुम्ही ना चुकीचा विचार करत आहात ईश्वरीची, तुम्ही काल असं करायला नको होतं. एकतर आत्या मात्र खूपच रागवलेल्या आहेत हे तो सांगत असतो. येशू म्हणते काय आत्या रागवली आहे? पण आत्याला तर बोलणं झालं होतं, त्या आजींनी सांगितलं होतं. तेव्हा राकेश म्हणतो हो पण ते सकाळी झालं होतं आणि तुम्ही आत्ता आलेला आहात, तुमचं कुठं बोलणं झालंय, तुम्ही रात्रभर तिथं थांबलेला होता. तेव्हा मात्र ईश्वरीला आता धक्का बसलेला असतो. काही झालं तरी ईश्वरीला कळत नसतं की आता काय करायचं आहे, कारण खूप मोठं गोष्ट घडत आहे. या आत्याला कसं समजवायचं हा मोठा प्रश्न येशूच्या समोर उभा राहिलेला असतो आणि राकेश मात्र भीती घालायचंच काम करत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेश म्हणतो बापरे आता खरी मजा येणार आहे, कारण राकेशला माहिती असतं की आत्या मात्र चिडलेली आहे आणि ईश्वरीची वाट लागणार आहे आणि ती वाट आपण लावायची आहे. लागली नाही तरी हे त्याने ठरवलेलं आहे. त्याला काही करून ईश्वरीला ऑफिसला जाऊ द्यायचं नाही, ती नोकरी सोडली पाहिजे, यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. इकडे आता अर्णव आणि त्याचबरोबर लावण्य ऑफिसला निघालेले असतात. तेव्हा आकाश तिथे आलेला असतो. आकाश सांगतो की हो सगळं इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे दादा, इन्स्पेक्टर साहेब तुला भेटायला येणार आहेत आणि आपलं खूप मोठं नुकसान झालं असतं, ते फक्त आता खूप थोडक्यात निभावलेलं आहे आणि आपण आत्ता सध्या सेफ आहोत. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ही बातमी लीक कशी झाली, कारण आज आपला स्टॉक एक्सपोर्टला जाणार होता, आज पहाटे आपला माल निघणार होता, ही बातमी एक्सपोर्ट कशी झाली, ही बातमी बाहेर कशी निघाली, ही बातमी लीक कशी झाली, हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. आणि अर्णव विचारत असतो आणि तो म्हणत असतो ती मिस इंदोर ती रात्री त्या गोडाऊनमध्ये काय करत होती, ती कशी होती, कारण तिची ड्युटी तर 6 वाजेपर्यंत होती, मग तिची ड्युटी कशी संपली आणि ती तिथं संपली तरी ती तिथं काय करत होती, हा प्रश्न पुढे उभा राहत आहे. तेव्हा लावण्य म्हणते की मी पाहते खरं तर हे सगळं लावण्याने मुद्दामूनच केलेलं असतं आणि त्याचबरोबर आता तिने अर्णवच्या समोर नाटक करत आहे की मी हे सगळं पाहत आहे, मी पाहून घेते नक्की काय झालेलं आहे, हे सगळं नाटकी वागणं तिचं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे अर्णव म्हणत असतो पण तिचा काय संबंध आहे, उलट आपलं नुकसान तर टळलं आहे ना, आपलं नुकसान झालं नाही. आणि त्याचबरोबर हे कोणी केलं हे आपल्याला शोधायलाच पाहिजे, म्हणजे हे राज फॅशन्सने केलेलं आहे आणि आपल्या कंपनीतून कोण माणूस आहे की आपल्या बातम्या बाहेर लीक करते हे शोधणं आता सांगितलेलं आहे. पण अर्णवला कुठं माहिती आहे की त्याची जी पार्टनर आहे लावण्या तीच या सगळ्यामध्ये फ्रॉड करत आहे. हे जेव्हा अर्णवच्या लक्षात ईश्वरी आणून देणार तेव्हा मात्र अर्णवच्या पायाखालची जमीन सरकणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्णव म्हणत असतो की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या पाहिजेत आणि नक्की काय झालेलं होतं हे समजलं पाहिजे, अशा अर्णवने आता इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि अर्णव ऑफिसला निघालेला आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आकाशला सर्व गोष्टी सांगत आहेत, अगदी कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी कुठे मॅनेज करायच्या आहेत हे सगळं अर्णव आकाशला सांगत आहे आणि आकाशला म्हणत आहे की हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि त्याचवेळी इकडे ईशू आता घरात येते, आत्या दारातच असते. आत्या म्हणते आलीस का? आत्याचा तो रागाने लाल बुंद झालेला चेहरा पाहून ईश्वरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आत्या तिला म्हणू लागते की तुला कळत नाही आहे का तुझं काय चाललेलं आहे ते, आणि हा जो मूर्खपणा चालवलेला आहे तो थांबवायचा आहे, एवढं लक्षात ठेव, कारण एक दिवस तुझा बॉस तुला जॅकेट घालायला देतो, दुसऱ्या दिवशी तो घरी काय घेऊन जातो आणि तू रात्रभर त्या बॉसच्या घरी राहिलीस, तुला लाज वाटत नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा ईशू म्हणत असते आत्या काय बोलतेस तू हे. त्यावेळेस राकेश तिथं आलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की आत्या ओरडू आणि असं बोलत असतो. आणि तेव्हा आत्या म्हणते की हे बघा राकेशजी तुमची खूप मदत झालेली आहे त्यासाठी धन्यवाद, पण आता आमच्या घरचा हा प्रश्न आहे तो आम्हाला आमच्या पद्धतीने सोडवू द्या, असं म्हणत तिने राकेशला जायला सांगितलेलं असतं आणि नमूला सांगितलेलं असतं की दरवाजा लावून घे. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की राकेश आता दाराच्या बाहेर उभा असतो, खिडकी उघडी असते, दरवाजा लावलेला असला तरी त्याला खिडकीतून त्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर पडत असतात, त्याच्या मनासारखं होत असतं. त्याने ठरवलेलंच असतं की हिला शिक्षा मिळवून द्यायचीच आहे आज. नमू म्हणत असते की आत्ता शांत हो ना, ती आत्ताच आलेली आहे, अगं तिला काय बोलायचं आहे ते तरी ऐकून घे, आधी काय झालेलं आहे ते तरी ऐकून घे, हे सगळं आत्याला ती सांगत असते. पण नमूला आत्या म्हणत असते की बास नमू तू मध्ये बोलायचं नाही, कारण हिच्या बाबतीत हिला माझ्या दादाने
आणि वहिनीने हिला मुलगी मानलं म्हणून हे सगळं झालेलं आहे. मला ती आत्या म्हणू शकते, अन्यथा तिच्यात आणि माझ्यामध्ये कोणतंही रक्ताचं नातं नाही. ती आमच्यासाठी परकी आहे आणि परकीच राहणार आहे. काही झालं तरीही तिचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही, ती कोणीही आमची लागत नाही. हे सगळं आता बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे ती सांगत असते की बघितलं ना, या सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या हिच्यामुळे झालेल्या आहेत. शेवटी ही अनाथ ती अनाथच आहे. हिला कोणीच आपलं करू शकत नाही, कारण माझ्या दादा वहिनीने नाव दिलेलं आहे. आणि ही रोज वेगळी नाटकं हिची सुरूच आहेत. आज काही बॉसच्या घरी जाऊन राहणार आहे, तेव्हा ती म्हणत असते की अगं आत्या मी गोडाऊनमध्ये होती. तेव्हा ती म्हणत असते तुझा बॉस तुला आता गोडाऊनमध्ये पण घेऊन गेला आणि तिथं कमी पडलं म्हणून घरी घेऊन गेलेला आहे. तेव्हा तुला लाज वाटत नाही बॉसच्या घरी जाऊन राहताना, रात्र घालवताना? तेव्हा इकडे इशू म्हणते की आत्या बाद झालं, खूप बोलतेस तू, एवढं सगळं बोलायची काही गरज नाही आहे. तर आत्या म्हणते की बाद झालं म्हणजे काय बाद झालं? तू वाटेल तशी वागणार आणि तुला बोलायचंही नाही आम्ही? आत्तापर्यंत तू प्रत्येक वेळेस चुकाच करत आलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि इकडे इशूला खूप वाईट वाटतं. तेव्हा आत्या म्हणत असते की माझ्या दादा आणि वहिनीने तुला उचलून आणलं म्हणून त्यांना मी 1000 वेळा सांगितलं होतं की ह्या मुलीला आणू नका, कारण हिची ती लायकी नाही आहे. पण त्यांनी मात्र अजिबात ऐकलेलं नाही. त्यांना फक्त तेवढंच वाटत होतं तू खूप गुणाची आहेस. पण शेवटी झालं काय बघितलंस ना, लक्षात आलं ना, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा इशूला मात्र वाईट वाटत असतं. इशूला कळतच नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीनं घडत असतात. तेव्हा इशू म्हणत असते की काही झालं तरीही अगं आत्या माझं ऐकून घे. पण आत्या ऐकून घेतच नाही. डायरेक्टली इशूच्या खानदेशी कानाखाली मारते आणि म्हणते की बाद झाली ती नोकरी आणि ते सगळं. अजिबात तू घरातून बाहेर पडायचं नाही. आणि तुझ्यामुळं देसाईंच्या नावाला बट्टा लागला तरी तुला कुठे काय फरक पडणार आहे, कारण तुझ्या बाबतीत तुला तेच महत्त्वाचं वाटत आहे ना. कारण तुझ्या खानदानाचाच पत्ता नाही आहे, तुझ्या आईबापाचाच पत्ता नाही आहे. माझ्या दादा वहिनीने तुला नाव दिलेलं आहे आणि या सगळ्याचा तू बदला घेत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इशूच्या या बोलण्याचा, या वागण्याचा इशूवरती खूप परिणाम होतो. नमूच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या असतात. इशूला ती म्हणालेली असते की अनाथ आहेस तू, तुला माझ्या दादा वहिनींनी उचलून आणलेलं आहे म्हणून तुला नाव मिळालेलं आहे. वारंवार अनाथ आहे, तुझे आईबाप तुला सोडून गेलेले आहेत, म्हणजे तू कपाळकरंटी आहे. हे सगळं बोलणं इकडे इशूला ऐकावं लागत असतं. आत्याने मर्यादा सोडलेल्या असतात आणि ती वाटेल ते इशूला बोलत असते. इशूला मात्र खूप वाईट वाटत असतं. इशू विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही इशूला मात्र इकडे खूप रडू येत असतं आणि ती रडतच रूममध्ये निघून जाते. तिच्या मागे नमू जायला लागलेली असते. तेव्हा आत्या म्हणते की नाही, काही गरज नाही आहे तिला समजवायला जायची, रडू दे. अनाथ आश्रमात असती ना तर याच्यापेक्षा जास्त रडली असती ती. या भाषेत ठणकावून आत्या सांगते आणि तिला जायला सांगते. आणि त्याचबरोबर म्हणते की मी मार्केटमध्ये जाऊन येते, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. पण त्या मूर्ख राकेशला मात्र खूपच आनंद झालेला असतो. गोष्टी तर त्याच्या मनाप्रमाणे घडत असतात, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आता आत्या काय तिला जाऊ देणार नाही जॉबला, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो. इकडे आजी आणि त्याचबरोबर अंजली बोलत असतात. आजी म्हणत असतात की अगं किती गुणी मुलगी आहे ना गं ती, किती गोड आहे. आज बघितलंस ना, आजपर्यंत अर्णवच्या पुढे कुणी कितीही काहीही ठेवलं तरीही अर्णवने कधीच ते खाल्लेलं नाही. पण आज ईश्वरीच्या हातचे पोहे त्याने पोट भरून खाल्ले. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. मला असं वाटतंय की आपला जुना चिंटू जर आपल्याला परत मिळायचा हवा असेल तर हीच ती मुलगी आहे जी आपल्या जुन्या चिंटूला पुन्हा आपल्याकडे आणून देऊ शकते. हे आजींच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि आजींचे चक्र फिरू लागलेले असतात. आजींना वाटत असतं की एकमेव हीच व्यक्ती आहे जी माझ्या नातवाला पुन्हा माझ्याकडे आणून देऊ शकते. हे आजींचे विचार सुरू झालेले असतात. आजींना मात्र छान वाटत असतं. आजींचं म्हणणं असतं की खरंच ईश्वरी छान मुलगी आहे. त्यावेळेस अंजली पण म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अंजली आणि आजी बोलत आहेत. आजींना अंजली म्हणते की मला कळतंय तुझ्या डोक्यात काय सुरू झालेलं आहे ते, आणि तू कोणत्या गोष्टींचा विचार करते हेही मला कळतंय. हे बोलणं सुरूच झालेलं असतं. तर इकडे मात्र त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते ती म्हणजे वल्लरी. वल्लरीचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मात्र मी शांत राहणार नाही, कारण ही मुलगी यांच्या घरामध्ये मी पुन्हा येऊ देणार नाही. कारण ही मुलगी जर अर्णवच्या आयुष्यात आणायचा हे विचार करत असतील तर मी मात्र शांत राहणार नाही.
वल्लरीचं हे म्हणणं आहे. तेव्हा वल्लरी तिथे येते. आजी आत निघून गेलेले असतात आणि मग इकडे वल्लरी येते आणि म्हणते, काय गं, काय चाललंय तुमचं बोलणं, नक्की मला तरी कळेल का? आणि बिचारी भोळी अंजली लगेच सांगू लागते. ती म्हणत असते की अगं मामी, आजी म्हणत होते की ती ही किती छान आहे, तुला कशी वाटते सांग ना ती ईश्वरी. तेव्हा मामी म्हणते, जेमतेम 2 वेळा त्या भेटलेल्या मुलीला मी नाही बाई माझं मनोगत व्यक्त करू शकत, माझं मत मांडू शकत, कारण ह्या मुलींचा काही भरोसा नसतो. ती खोटारडीही असू शकते, कारण तू विचार कर ना, काहीही झालं तरीही एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला विसरून चालणार नाही, कारण श्रीमंताच्या घरात लग्न करण्यासाठी ह्या मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे तिचं बोलणं असतं. पण अंजली म्हणत असते, नाही गं, मला ती तशी वाटत नाही, हे अंजलीचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी बेडवरती रडत बसलेली आहे. तिला खूप रडू येत आहे, आईबाबांची आठवण येत आहे. आणि मामीनं तिला सांगितलेलं असतं की तू अनाथ आहे, तुझ्या आईबापांनी तुला सोडलेलं आहे. हे सगळं घडलेलं ईश्वरीला आठवत असतं. तेव्हा ईश्वरीला लहानपणीचा तो प्रसंग आठवतो, जेव्हा तिचे आईबाबा तिला सोडून गेलेले असतात. आईबाबांना ती म्हणत असते की मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. तेव्हा ती म्हणते की तू मावशीपाशी राहा, नाही ते आमचं जाणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही चाललेलो, आम्ही 2च दिवसात परत येतोय, असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरीला त्या म्हणत असतात की हे बघ, हे लॉकेट आहे ना तुझ्याबरोबर, तुझी परीक्षा आहे ना, म्हणून आम्ही चाललेलो आहे. पण मला आता एक कळत नाही आहे की एवढ्याशा छोट्याशा लेकराची काय परीक्षा असेल बरं, ज्याच्यासाठी आईबाबा तिला सोडून चाललेले आहेत. आणि आई म्हणते की हे गळ्यातलं लॉकेट घे, आणि ते गळ्यातलं लॉकेट काढते आणि ईश्वरीच्या गळ्यात घालू लागते आणि म्हणते की हे बघ, हे लॉकेट जोपर्यंत तुझ्यावर जवळ आहे तोपर्यंत तुझे आईबाबा तुझ्या जवळच आहेत. आणि त्या लॉकेटमधला आईबाबांचा फोटो ते तिला दाखवू लागतात. ईश्वरीच्या गळ्यात ते लॉकेट घातलेलं असतं, त्या मावशींच्या जवळ तिला सोडलं जातं. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आई ईश्वरीला जवळ घेते, ईश्वरीच्या गालाची पप्पी घेते आणि तिला म्हणते की अगं रडू नकोस. आणि ईश्वरी म्हणते, बास, आता मला उठलं पाहिजे, मला ते लॉकेट आणणं गरजेचं आहे, ते लॉकेट माझ्याकडे असणं गरजेचं आहे, असं म्हणत ईश्वरी उठलेली असते. आणि ईश्वरी म्हणते की त्यासाठी मला वेळेत जॉबला गेलं पाहिजे, त्या फडतूचंदकडे ते माझं लॉकेट आहे आणि ते लॉकेट मला आत्ताच्या आत्ता मिळवलं पाहिजे. हे सगळं चालू असतं. आणि ईश्वरी मात्र आता टेन्शनमध्ये येते आणि पटापट आवरायला घेते. इकडे आत्या मात्र मार्केटमध्ये गेलेली असते. आत्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ह्या ईश्वरीला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि ईश्वरी उठलेली आहे आणि ईश्वरी निघालेली असते. त्याचवेळी ईश्वरी तयार होते, ड्रेस चेंज करते, कारण तो ड्रेस अंजलीचा असतो. आणि इकडे नमू येते आणि नमू विचारते की काय झालं इशू, कुठं चाललेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला जॉबला गेलंच पाहिजे, माझं ते लॉकेट आणि हे सगळं तुला माहिती आहे ना ताई, असं ती सांगू लागते. आणि इकडे राकेश मात्र खूप खुश झालेला असतो, त्याला खूप छान वाटत असतं, कारण आता ही ईश्वरी जी आहे ती जॉबला जाणार नाही आणि तिचा जॉब सुटला, ह्या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो आणि तो खुश झालेला असतो. परंतु ईश्वरी मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते, हे कुठे ह्या राकेशला माहिती असतं. आणि ईश्वरी रागारागातच तिथून निघून जाते. तेव्हा राकेश येतो आणि नमूला विचारतो, काय झालं, कुठे गेला ईश्वरीजी? तेव्हा नमू सांगू लागते की इशू गेली जॉबला. हे ऐकून राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणतो, काय? तेव्हा इकडे आता ईश्वरी ऑफिसमध्ये पोचलेली असते आणि ईश्वरी बाहेर थांबते. तिथं बघते तर अर्णवची गाडी अजून आलेली नसते. तेव्हा ती म्हणते, म्हणजे हा अजून आलेला दिसत नाही आहे फडतूचंद, असं म्हणत तिने तिथे थांबलेली असते. आणि त्याच वेळी त्याची गाडी येते, कारण तिला काही झालं तरी काल रात्री ऑफिसमध्ये जे घडलेलं आहे ते जाऊन इकडे अर्णवला सांगायचं असतं. आणि अर्णव मात्र तिथे फोनवरती बोलत असतो, पुढच्या इन्स्ट्रक्शन देत असतो, तो माल एक्सपोर्टला जो आहे पाठवायचा आहे तो पाठवला गेला पाहिजे, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी हे दोघंही आता तिथे समोरासमोर आलेले असतात. अर्णवबरोबर बोलायला ईश्वरी तिथे आलेली असते. अर्णव म्हणतो की तू इथं काय करतेस? तेव्हा इशू सांगू लागते की मी तुमची पिया आहे ना, याच कंपनीत जॉब करते मी, असं इशू सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हो, पण तू काय पार्किंगपर्यंत पण माझ्या मागे यायचं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी काय तुमच्या मागं आलेली नाही आहे, तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, काल रात्री गोडाऊनमध्ये काय झालेलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा मात्र अर्णवचं म्हणणं असतं की बंद कर तुझी नाटकं, तू काल का गोडाऊनमध्ये होतीस ते मला कळलं पाहिजे, आणि त्याचबरोबर तुझ्याबरोबर कोणत्याही गोष्टीमध्ये बोलण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, असं त्याचं म्हणणं चालू झालेलं असतं. आणि तो ओरडूनच इशूशी बोलत असतो. त्यानंतर इकडे इशू म्हणत असते, ऐकून तरी घ्या. आणि तो लगेच म्हणू लागतो की आज सकाळी तू बनवलेले तुझ्या हातचे पोहे काय मी खाल्ले, त्याचबरोबर तुला काल रात्री घरी काय घेऊन गेलो, त्याच्यामुळे तू असं समजू नकोस की मी तुला माफ करत आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण तुला माहिती आहे जर तू मी दिलेलं चॅलेंज पूर्ण करू शकले नाहीस तर तुला
एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे की मला तू 1.5 लाख रुपये दे नाही, आणि ते जर तू देऊ शकले नाही तर काय करू शकतो मी तुला माहितीच आहे. तुझं लॉकेट माझ्याकडे आहे. ईश्वरीला मात्र वाईट वाटत असतं आणि त्या लॉकेटसाठीच ईश्वरी झगडत असते, त्यासाठीच तिथे पोहोचलेली असते. आणि त्याचबरोबर अर्णव तिला आणखी धमकावत असतो. ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, तुम्ही माणुसकी म्हणून मला वाचवलेलं आहे हे मला माहिती आहे. त्यावरती अर्णवचं असं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, माणुसकी वगैरे मी दाखवायची काहीच गरज नाही. मी माणुसकी म्हणून तुझ्यासाठी काही केलेलं नाही. हे मी एक बिझनेसमॅन ASR आहे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरी मला फक्त बिझनेसच दिसतो. तेव्हा इकडे ईश्वरी त्याला म्हणू लागते की कसं आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस पैशामध्ये पण जर माणुसकीमध्ये जर बिझनेस दिसत असेल, एखाद्याचा जीव तुम्ही बिझनेस म्हणून वाचवत असाल, तर खरंच तुम्ही ना खरंच अगदी गरीब आहात, भिकारी आहात, या भाषेत ती बोलत असते. आणि त्याचवेळी ईश्वरीची ओढणी अर्णवच्या गाडीवरच्या त्या दरवाजामध्ये अडकते. ईश्वरी तिची ओढणी काढण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव तिथे येतो आणि ती ओढणी काढायला स्वतः तिला मदत करतोय असं तिला वाटत असतं. पण हा जो नालायक अर्णव आहे, तो ईश्वरीची ओढणी जी आहे ती टराटरा फाडतो आणि म्हणतो, तुझं नशीबच फाटलेलं आहे, तर ही ओढणी तरी तुला चांगली काय गरजेची आहे, कारण तुझं नशीबच फाटलेलं आहे, असं तो तिला बोलत असतो. आणि तिची ओढणी फाडून काढतो आणि म्हणतो, ही फाटकीच ओढणी तुझ्या नशिबात आहे, एवढं लक्षात ठेव. ईश्वरीला खूप वाईट वाटतं, कारण हा माणूस पण तसंच बोलला. एकतर घरी आत्याने तिला बोललेली असते आणि ऑफिसमध्ये आल्यावर अर्णवही तिच्याशी त्याच पद्धतीनं वागलेला असतो. ईश्वरी आता घरी येते. आता तर घरी खूप मोठं संकट असतं, कारण आत्याने जायचं नाही म्हणून सांगितलेलं असतानाही ईश्वरी जॉबला गेलेली असते. आणि घरी आल्या आल्या आत्याने ओरडायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते की तुला त्या जॉबला जायची गरज काय होती, तू त्या जॉबला जायचं नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे. आता या घरात तू पाऊल टाकायचं नाही. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की का पण आत्या. तेव्हा ईश्वरीला मात्र इकडे आत्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला तो जॉब करायचा असेल तर तू या घरात राहणार नाहीस. तेव्हा ती म्हणते की सांग, तू जॉब सोडणार आहेस का काय करणार आहे. त्यावरती ईश्वरी सांगते की नाही, काही झालं तरी आत्या, मी तो जॉब मात्र सोडू शकत नाही, असं ती आत्याला ठणकावून सांगते. आणि आता तिथे आत्याने निर्णय घेतलेला आहे की मग या घरामध्ये राहण्याचा अधिकार तुला नाही, या घरातून तू चालती हो. आता या भाषेत बोलल्यानंतर ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.